वळूयात पुढच्या बातमीकडे। कर्जाच्या पैशातनं मोदींचा वाढदिवस साजरा करणार असल्याचाही टोला संजय राऊतांनी लगावलाय। मोदींचा वाढदिवस सरकारी पैशातनं का साजरा करावा असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध असल्याची टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। तर मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। संजय राऊत, तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत देखील होतो का असाही खोचक सवाल बन यांनी विचारलाय। तर आपण पाहतोय मोदींच्या वाढदिवसावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हे आरोप प्रत्यारोप वार पलटवार सुरू आहे। उद्या नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस हे साजरा करतायत कर्जाच्या पैशातूनच। सरकार साजरा करताय अनेक योजनांच्या माध्यमातून। काय गरज काय? नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहेत। देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही। जनता साजरा करेल ना। जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करायची, अजूनही करते। महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते। बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस जनता साजरी करते। अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस जनता साजरी करते आणि करत होतो। मग नरेंद्र मोदींचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा? सरकारी पैशानं मोदींनी थांबवलं पाहिजे ही जनतेचा। महाराष्ट्र कर्जबाजारी असतानाही करू नये। कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध आहे, आर्थिक गुन्हा आहे।